शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। आज रात्रीला राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील काही भागात झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, जाणून घेऊ सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पंढरपूर, विटा, वडूज, जत तसेच सोलापूरचा काही भाग, इंदापूर आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागात मोठा जोरदार पाऊस होणार आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहिले असता अहमदनगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। तसेच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडीच्या परिसरामध्ये रात्रीला आणि मध्यरात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही भागात वादळी वारा सुटेल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणाच्या बऱ्याचशा भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, मराठवाडा आणि विदर्भात पाहायचे झाले तर इकडे देखील पावसाची शक्यता असणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल। विजांचा कडकडाट देखील काही भागात पाहायला मिळेल आणि काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, पारोळा, श्रीपूर, साक्री, धडगाव या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री पावसाची शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।